नमस्कार मित्रांनो, वात्रट न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आपला आवडता होस्ट सागर दुसाने आणि आपण आज एक असा टॉपिक कव्हर करणार आहोत ज्याच्यामध्ये एका अशा माणसाला आपण भेटणार आहोत की ज्याने शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि काही अशा गोष्टी आपल्याला माहिती पडणार आहे की ज्या आपल्या पण कामात येऊ शकतात. तर चला लवकर आपण घेऊया त्यांची मुलाखत. तर जरासाही विलंब न करता चला त्यांच्याकडे. तर हे आहे आपले गजानन बहादुरे सर, ज्यांनी की शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आज पण जर आपण बघितलं असाल तर आपण त्यांच्या ऑफिसवर आलेलो आहे. त्यांचं काम अजून शेअर मार्केटचं चालू आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता की काय करते आता. ठीक आहे, आपल्याला ते दुसरं की तुम्ही मला ओळखतात. हो, तुम्ही न्यूज चॅनलवर बघा मित्रांनो, आपली ख्याती किती चांगली आहे, आपल्याला सगळे लोक ओळखतात. तर सर, आमचं न्यूज चॅनल आहे वात्रट न्यूज चॅनल, सगळ्यात पुढे. तर आम्ही तुमच्याकडे आज तुमचा महत्त्वाचा वेळ घेण्यासाठी आलो आहोत. आज रविवार असल्यामुळे आम्ही तुमच्याकडे येऊन तुमचा वेळ घेतो आहे. असं पण तुम्ही रिकामे बसलेले असतात म्हणे, पण काही असो, तुमची शेअर मार्केटच्या जर्नीविषयी आम्हाला जाणायचं आहे. हे आहे गजानन सर. तर मित्रांनो बघा आणि आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊयात. तर सर, कशी होती आपली जर्नी शेअर मार्केटमध्ये? जर्नी म्हणजे तर अजून तसं चालूच आहे. अजून काय जर्नी तर कम्प्लीट झाली असं काही नाही. नाही, मग सुरुवात कशी होती तुमची? म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय केलं, कसे होते? सुरुवात शून्यापासूनच झाली. आपण हे छोट्या छोट्या अमाऊंटपासून सुरुवात केली आणि आता थोडंसं म्हणजे तुम्ही कसं करत होता? तुम्ही कुठून नॉलेज घेतलं किंवा काय अभ्यास काय केला? तुम्ही किती पुस्तकं वाचले? तुम्ही किती म्हणजे काय काय गोष्टी केल्या? शेअर मार्केटमध्ये तसं काही आपल्याला माहीत नव्हतं एक पण, म्हणजे काही विषयच नव्हता त्या गोष्टीचा आपला. पण आपण असं यूट्यूबला थोडं माहिती घेत 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 नंतर बघा मित्रांनो, इथे सरांनी सगळ्यात जास्त मदत म्हणजे युट्यूबची घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर युट्यूबवर आपण कोणते व्हिडिओ पाहतो सर? म्हणजे कॉमेडी, गाणे, पिक्चर? नाही, तसं नाही. शेअर मार्केटचे व्हिडिओ. अच्छा, म्हणजे सरांचं म्हणणं आहे की युट्यूबवर सुद्धा शेअर मार्केटचे व्हिडिओ येतात आणि तिथून त्यांनी नॉलेज घेतलेलं आहे. आणि युट्यूबवरून सफिशियंट नॉलेज मिळालं सर? हो, भरपूर नॉलेज असतं. नॉलेजेबल भरपूर व्हिडिओज. तुमची आज आज आत्ताच्या कंडिशनला तुमची इन्कम किती सर? इन्कम तर स्टार्टिंगपासून आपण प्लस मायनस मायनस मायनस, आता थोडंसं प्लसमध्ये नाही, आहे. आकडा सांगा सर. नाही, आकडा डिस्क्लोज नसतं करत आपण. नाही, काना सांगा ना सर. नाही नाही, तसं काही नसतं. पण तुम्ही जर चांगले एफर्ट घेतले तर चांगलं इन्कम करू शकतो, एवढंच सांगू शकतो. म्हणजे सरांच्या मनामध्ये संकोच आहे अजून आपल्या ऑडियन्स विषयी की त्यांचा आकडा जर तुम्हाला डिस्क्लोज झाला तर AI ची तुम्हाला भीती आहे का सर? तसं काही नसतं. पण मग ईडीची? ईडीपीडीची काही भीती नाही आहे. तसं तुमच्याकडे तुम्हाला बघून असं वाटतंच आहे की ईडी कधीही तुमच्यावर छापा टाकू शकते. सर, तुमचे बँकचे अकाउंट किती सर? बँक अकाउंट किती असतं त्या, पण बँक अकाउंटला आपण पैसे ठेवतच नाही. आपण जे इन्कम होतं ते आपण डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये परत रिव्यूज करून टाकतो. बघा मित्रांनो, बघा माणसाची स्ट्रॅटर्जी बघा किती जबरदस्त आहे. सर, मला एक सांगा, तुम्ही सगळ्यात पहिले कसं म्हणजे तुम्ही अजून कुठून कुठून नॉलेज तुम्हाला मिळालेले शेअर मार्केटविषयी? नॉलेज आपल्याला यूट्यूब चॅनल बघितले भरपूर. ते झालं, दुसरं काहीतरी सांगा. त्यानंतर आपला असं ऑनलाईन वेबिनार याच्यानंतर. बघा मित्रांनो, ऑनलाईन वेबिनार सुद्धा अटेंड केले सरांनी. सर, आता तुम्हाला मला सांगा, तुमची प्रॉपर्टी किती आहे सर? प्रॉपर्टी मी सांगितलं ना, आपण शो नाही करत असं काही नाही. पण असं शेअर मार्केटमध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट आपली शेअर मार्केटमध्ये असते. सर, आता कसं आहे, वात्रट चॅनलला थोडासा राग येण्याचा प्रश्न झाला आहे. तुम्ही आकडा सांगत नाहीये, प्रॉपर्टी सांगत नाहीये, मग तुमचं इन्कम सोर्स काही सांगत नाहीये. तुम्ही अजून काय काय बिझनेस करतात की ज्याच्यामुळे तुम्हाला इन्कम जनरेट होतो? नाही, शेअर मार्केट असं हेच करतो आपण, जसं काही करत नाही. बघा मित्रांनो, पूर्णपणे स्वतःला शेअर मार्केटमध्ये झोकून दिलेला आहे. आणि आज हा माणूस ह्या कंडिशनला आहे की दुसऱ्या कोणत्याच बिझनेसची गरज नाही पडली. पण सर, मला एक सांगा, तुम्ही आज कुठलाही बिझनेस करत नाहीये, पण तुम्ही घरापासून वेगळे राहतात, याचं कारण काय? घरापासून वेगळं म्हणजे आपण जेवढा वेळ एकट्यामध्ये आपण त्याच्या वेळ देऊ तेवढा आपण त्याच्यामध्ये. कारण आमच्याकडे एक अशी सूचना लागलेली आहे, आमच्या काही गुप्तहेरांकडून अशी सूचना लागलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत होता तेव्हा तुमच्या वडिलांनी तुम्हाला घरून हाकलून दिले होते एका विशिष्ट अवयवावर लात मारून. तर ते खरं आहे का?
ते कोणी जर ते कोणी बी शेअर मार्केट म्हणलं घाबरतच, त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट घरच्यांसमोर असं शेअर मार्केटचा विषय बघा काढू शकत मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केट करायचं असेल तर तुम्हाला तो विशिष्ट अवयव तयार ठेवावा लागेल, म्हणजे कधीही त्याच्यावर लात बसू शकते. पण ती लात का बरं बसली होती सर? नाही. शेअर मार्केट म्हणलं असं आता कसं सगळ्यांना ग्रामीण भागात असं सट्टासारखं वाटतं, म्हणून ते असं थोडंसं असतं. बघा किती एनर्जेटिक माणूस आहे हा, किती एनर्जेटिक आहे आज, पण त्याच्या चेहऱ्यावर एनर्जी बघा तुम्ही. आणि मी म्हणतो वात्रट चॅनलवर आज पहिल्यांदा असं माणसाला भेटलो आपण की सगळ्यात बेस्ट शेअर मार्केटमध्ये येण्यात. तर सर म्हणजे एक तुमचा मला एक 3 स्टेपमध्ये तुमचं पूर्ण शेअर मार्केटचं सांगा. म्हणजे 3 स्टेपमध्ये, म्हणजे मी पहिले असा होतो, आज मी हे केलं, उद्या माझ्याकडे हे आहे, किंवा आज माझ्याकडे हे आहे. स्टार्टिंगला आपण एक छोट्या मोबाईलवर स्टार्टअप केलं होतं. त्यावेळेस आपल्याला काही लॅपटॉप बिपटॉप काही नव्हता. मग हळूहळू आपण त्याच्यावर थोडंसं कधी प्रॉफिट व्हायचा, कधी लॉस व्हायचा, कधी असं मिनिमम 400-500 डेली इन्कम होत होतं. त्यानंतर हळूहळू आपलं आता इन्कम हळूहळू वाढत थोडंसं आता 5-10 हजाराच्या घराला गेलेलं आहे असं समजायचं. 5-10 हजार रुपये महिना का पर डे सर? पर डे. बघा मित्रांनो, 5-10 हजार रुपये पर डे. आणि त्याच्यात पर डे म्हणजे त्याच्यात काय एवढं? तुम्ही मला नंतर एकट्यामध्ये भेटून मला दाखवते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज हे कव्हर केलं आहे. फिगर नसतं तर सर आता. याच्यामध्ये आपण आता जाणून घेणार आहोत की काही असे पॉईंट्स की ज्याच्यामुळे आपल्याला खूप कामात येणार आहे. शेअर मार्केटच्या टिप्स ज्या की आपण खूप आपल्याला कामात येणार आहे. तर गजानन सर आम्हाला काहीतरी 2-3 पॉईंट असे ज्याच्यामुळे आम्ही जरी त्याच्यामध्ये उतरलो, तुमचा जो एक्सपिरियन्समुळे तुम्हाला जे पॉईंट कळालेले ते आम्हाला कधी सांगा. मेन पॉईंट म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे आपल्या ट्रेडवर, आणि तुम्ही जास्त एक्स्ट्रा ट्रेड नाही केली पाहिजे, आणि कमीत कमी अमाऊंटमध्ये तुम्ही ट्रायल केलं पाहिजे. आनंद बघा, चेहऱ्यावर आनंद बघा माणसाच्या, ज्याने आज एवढी मोठी प्रॉपर्टी जमवलेली आहे. प्रॉपर्टी त्यांनी काही डिस्क्लोज केलेली नाही किती म्हणून, पण एवढी प्रॉपर्टी जमलेली आहे. आणि तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर टाका. आपण परत तुमचे प्रश्न घेऊन यांच्याशी मुलाखत करूया. आणि आजसाठी एवढंच करूया, कारण की मला काहीतरी पर्सनल बोलायचं आहे सरांसोबत. तर भेटूया आपण पुढच्या वेळेस वात्रट चॅनलवर तुमच्या आवडत्या होस्ट रिपोर्टर सागर सोबत. धन्यवाद. हो, झालं तुमचं ध्यान 50 रुपये. अरे काय 50